हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज नागपंचमी आहे, तर नागपंचमी निमित्त तुम्हाला सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. आज घरामध्ये गोडधोड केलं जातं आणि महादेवाचं जर मंदिर असेल तर तिथे पण जातात आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत की नागपंचमी का साजरी केली जाते. श्रीकृष्णाने कालिया नाग जे आहे त्याला मारलं तेव्हा तो दिवस जो होता तो श्रावणातला पहिला दिवस होता. त्यामुळे सुद्धा नागपंचमी साजरी केली जाते तिथून. आणि श्रावणात महिन्यामध्ये इथूनच पहिला सण आहे आणि इथूनच सगळे सण साजरे केले जातात. सणाची सुरुवात होते. मग ह्या सगळ्यांमध्ये मी एक लहानपणी ऐकलेली गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हा मी 2री-3रीला असेल तर मी बैठकीकडून मी ऐकलं होतं की जे सापाचा खेळ दाखवणारे जे लोक असतात ना, पूर्वी जे सापाचा खेळ दाखवायचे तर त्यांच्या घरी ते नेलं खेळ वगैरे दाखवून आणि त्यांच्या घरी लहान बाळ होतं आणि त्या लहान बाळासाठी एका वाटीमध्ये दूध ठेवलं होतं आणि ते साप जे आहे ना त्या टोपलीतून बाहेर निघून ते पाणी आहे म्हणून दूध प्यायला. आणि मग हे सगळ्या गावकऱ्यांनी त्यांनी सांगितलं की साप दूध प्यायला. मग तेव्हापासून मग नागपंचमी वगैरे करतात किंवा नाही करत माहिती नाही. सो तेव्हापासून मग असं वाटायला लागलं की साप दूध पितो, पण खरं तर साप दूध पित नाही, साप पाणी पितं. आणि मी पण डोळ्याने पाहिलेलं आहे की साप पाणी पिताना मी पाहिलेलं आहे डोळ्याने. त्यामुळे हे किती सत्य आहे काय आहे माहिती नाही आहे, पण मी ही गोष्ट ऐकलेली आहे. सो ही एवढीच आहे, तर मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि आज एवढं काय पुरणपोळी वगैरे मी करणार नाही आहे, कारण अजून भरपूर कामं बाकी आहेत. गुरुपौर्णिमेला जी मी पुरणपोळी केली होती थोडीशीच केली होती, पण माझा पूर्ण दिवस गेला होता त्यामध्ये. त्यामुळे मी आज काही करणार नाही. केलं तरी मी तुमच्यासोबत शेअर करेन, पुरी भाजी किंवा काहीतरी गोड खीर वगैरे करेन. तर जर मी केलं तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सो हा ब्लॉग बघत राहा. सगळं आवरून ना स्वयंपाक करावा असं मी ठरवलं होतं. जेव्हा काहीतरी ठरवते ना करायचं तेव्हा काही ना काहीतरी होतंच. पाणी 10:30 वाजता गेले, अजून पाणी आलं नाही. आता 12:30 वाजलेत. आता थोड्या वेळात 12:45 पण वाजतील. 3 वाजता मुलं शाळेतून घरी येतात. ते आले की मग अजून विचारायला नको, अजूनच गोंधळ उडतो सगळा. आणि त्यात मुलांची परीक्षा पण आली आहे जवळ. 4 तारखेला त्यांचं एक्झाम आहे, त्यामुळे अभ्यासासाठी पण त्यांना वेळ द्यावा लागतो. कारण मी समोर असलं तरच मुलं अभ्यास करतात. मी अभ्यास करा, मी माझं काम करेन असं म्हटलं की ते एवढं काही इंटरेस्ट देत नाही अभ्यासामध्ये. त्यामुळे लवकर पाणी आलं तर घरातील कामं पण लवकर होतील. सण असला तरी मुलांच्या शाळेला काही सुट्टी नव्हती आणि पाणी नसल्यामुळे माझं पण काम रखडलं होतं. पण तेवढ्यात हा उठला. मग ह्याला घेऊन बसले, थोडेसे याचे लाड केले आणि कॅमेऱ्यामध्ये बघायला हा शिकलाय. आता जसं मी कॅमेरा ऑन केले की त्याच्याकडे बघतोय, हसतोय. मग पाण्याची वाट बघता बघता काही 12:30 ते 1-1:30 वाजत आले होते. पण म्हटलं की हे जी कामं आहेत, कपड्याची घडी करून ठेवायची होती. रोजच्या कामामुळं तो काही मुहूर्त लागत नव्हता. आज ठेवायचं, उद्या ठेवायचं किंवा आता ठेवायचं म्हणता ते तसंच राहत होतं. तर म्हटलं आज हे नाही तर हेच करून घेऊया, पाणी आल्यानंतर बघूया पुढचं काम ते. तर म्हटलं आज कपड्याची घडी करून ठेवली. मुलांचे कपडे 15 दिवसानंतर पुन्हा हे जसेच्या तसेच होतात. आणि यामध्ये चिकूचे पण कपडे मला सापडले घडी करताना. भक्तीचे टॉप, टी शर्ट जे वरती दिसतात ना तिला, तेच ते घालते. बाकी आतमध्ये जे शोधतच नाही, तिचे लेगिन्स वगैरे नाही, तेव्हा शोधत बसते की काय आहे, कुठे आहे म्हणून. आत्ता जर मी ठेवते ना ते 15 दिवसांनी पुन्हा ते तसेच्या तसेच होतात मुलांचे कपडे. त्यांना किती पण आपण शिकवलं काय की व्यवस्थित घ्या, व्यवस्थित करा म्हणून, पण तरीच ते तसेच होतात आणि पुन्हा मग हे सगळं करून ठेवावं लागतं. सो थोडासा आज वेळ मिळाला म्हणून या सगळ्या गोष्टी करून घेत होते. आज माझा पूर्ण दिवस ह्यामध्येच गेला. घरातलं कामं वगैरे, पाणी असेल तर आपण सगळ्या गोष्टी पटपट करून घेतो. आणि ह्याचा पुढचा ब्लॉग मी संध्याकाळचा आणि जे काही मी स्वयंपाक केलं तो मी दाखवलेला आहे. सो अशा प्रकारे मी सगळ्या कपड्यांच्या घड्या करून ठेवले. आणि आता 3 वाजलेत आणि पाणी आलं होतं, तर मी पटकन कपडे वगैरे धुवून घेतले, कारण मुलं आले की परत होणार नाही. त्यामुळे मला स्वयंपाक करायला पण काही वेळ मिळाला नाही. मग चिकूला आंघोळ घातलं. चिकूची आंघोळ झाली की थोडंसं बाहेर ना पाऊस पण होता दिवसभर, त्यामुळे बाहेरचं मागवलं. तर नेहमी नाही मागवत, जर कधीतरी असं मागवते कारण खाण्याची इच्छा होते. आणि जर खूपच क्रेविंग वगैरे होत असेल तर मग मी घरीच भजी वगैरे बनवून देते. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी इथे लागले होते. मी इथे 4 ते 5 बटाटे मीडियम आकाराचे ना शिजवण्यासाठी ठेवले कुकरला. त्याच्यानंतर पीठ मळून घेतले आणि ह्याच कुकरमध्ये बटाटे शिजल्यानंतर मी ह्याच कुकरला डाळ पण लावून घेतले. आणि पीठ मळून ठेवलं ना त्यामुळे छान होतात पुऱ्या वगैरे. आणि जरा कडक पीठ मळलं ना तेलही जास्त लागत नाही पुऱ्यांना, जर पीठ कडक मळलं तर. बटाटे शिजत होते तोपर्यंत मी बटाट्याची भाजी करण्यासाठी जे काय साहित्य लागत होते त्याची पण तयारी करून ठेवली. ते मी पुढे तुम्हाला दाखवेनच.
बटाट्याची भाजी करण्यासाठी मी लसूण आणि मिरचीचा ठेचा, कढीपत्ता, फ्रेश कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला होता. उभा चिरून घेतल्याने आणि कांदा थोडा जास्त घातल्याने बटाट्याची भाजी छान होते. मी टोमॅटो स्किप करते. अगोदर टोमॅटो टाकायचे पण त्याने एवढी टेस्टी नाही व्हायची, पण जेव्हा मी टोमॅटो टाकणं बंद केलं ना तेव्हा ती छान लागते. म्हणजे एकदम अशी ना सुकी सुकी होते, जास्त ओली नाही होत बटाट्याची भाजी आणि छान झाली होती. ते कढीपत्ता जसा मी तेलात टाकला तो तेल उडत होतं, त्यामुळे मी बाजूला झाले. सो अशा प्रकारे ना मी माझा पूर्ण स्वयंपाक करून घेतला. मी भात अवॉइड केला, मी भात केला नाही त्या दिवशी. सो इथं डाळ पण शिजत होते, त्याच्या कुकरच्या सिट्ट्या पण होत होते. सो मी भात का नाही केला ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे सांगेनच. तुम्ही ब्लॉग स्किप न करता पहा. साडे 9 वाजले. सगळा स्वयंपाक करायला, घरातली कामं वगैरे सगळं आवरायला. अजून किचन तसाच आहे. अजून थोडं कणिक मळलेलं जे आहे ते पण तसंच आहे. भात वगैरे काही करणार नाही आहे, कारण पुरी जसं मी केले ना तसं पुरी भाजी पोरांनी खाल्ली लगेच. अजून प्लेट तिथेच आहे. ए चिकू. आणि थोडंसं जर लक्ष नाही राहिलं ना मुलांकडे म्हणा, किंवा आपण थोडंसं कामात बिझी असलो ना, तर काहीतरी काही कुटाणा करून घेतात. तर दोघंही मस्ती करत होते, एकामागं एक पळत होते आणि ते यशच्या डोक्याला इकडे लागलं जोरात. मी त्याचा फोटो इथे साईडला कुठेतरी देईल. तर असा पूर्ण दिवस केला. आणि सासूबाईने आमच्या पुरणपोळी पाठवल्या, शेंगदाण्याच्या पोळ्या पाठवल्या, ते मी दाखवते. सो आहेत पोळ्या शेंगदाण्याच्या. ते वरण आहे, बटाट्याची भाजी केली आहे, मी पण पुरी केली आहे, थोडंसं पीठ आहे, ह्यामध्ये भाजी फळं वगैरे आहेत. पुढच्या ब्लॉगमध्ये बाय.